एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर काय द्याल? ओ वाव लवकर लवकर, आपल्याकडे वेळ पण नाही. तुला लाजायला काय झालंय? अच्छा मला द्यायची ओके अच्छा याला द्यायची एकमेकांना द्यायची. हा, तुला काय वाटलं? सॉरी आणि स्वराजला ऑनेस्टली अजून बरे कपडे असते तर चाललं. लग्नात गेल्यावर रबडी खूप डेस्परेटली शोधत असते किंवा मी होपवर असते या की लग्नात गेल्यावर रबडी हा. खायला मिळेल, पण ती माझ्या लग्नात नाही, नुसती रबडी. पण माझ्या लग्नात रबडी नव्हती. माझ्या लग्नात एक आम्ही होता पण नाही घेऊ दिला. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. लग्न सराई सुरू झाली आणि तुम्ही आता बघू शकता आपल्यासोबत एक गोड जोडपं आहे आणि दुसरं एक गोंडनामी गोड जोडपं आहे असं मी म्हणू शकते. एकांचं लग्न झालेलं आहे, सो एकीची बहिणीचं आणि एकीच्या भावाचं, ते असे दोघे छान दिसत आहेत. तर एकमेकींना जर काय म्हणतो आपण त्याला, क्या बोलतो उसको यार, एक के साथ एक फ्री वाली आइटम है. सॉरी एक के साथ एक फ्री वाली आइटम. माझा इकडे काही संबंध नाही, पण मी आहे इंटरव्ह्यू थर्ड विलिंग करते. थर्ड विलिंग. हा पण छान दिसतंय. जर एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर काय द्याल? ओ वाव लवकर लवकर, आपल्याकडे वेळ पण नाही. तुला लाजायला काय झालंय? अच्छा मला द्यायची ओके अच्छा याला द्यायची एकमेकांना द्यायची. हा, तुला काय वाटलं? सॉरी मला एक तर स्वतःवरच एक मला ना ऍक्च्युली या मालिकेत खूप पिंक कलर वापरायला देतात, त्याच्यामुळे मी असं प्रेमाने कम सार्कॅझम मध्ये असं कायम म्हणते की मालिकेचं नाव तारिणी नाही, मालिकेचं नाव गुलाबी असायला अच्छा, तू मगाशी म्हणून मला बोलून बोलली. मी हसत होते, बाकी काही नाही. मला तेवढंच हे झालं. आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे ते दोघं का तुला नको अरे कॉम्प्लिमेंट? सगळ्यांना म्हणत एकमेकांना असं. कधीतरी चांगलं बोलते ऍक्च्युली मी कधीतरी याच्याबद्दल चांगलं बोलते. नाही पण ते दोघं मला ना त्या दोघांचं कलर कॉम्बिनेशन छान वाटतंय की पेस्टल कलर मध्ये त्यांना दिलंय त्याच्यामुळे. आणि आता काय ती ते टू स्टेट्स वाली पोरगी दिसते, काय तिचं नाव काय, अनन्या. हा, तशी दिसते ती. हा आणि हा ठीकच दिसतोय बराच दिसतोय वगैरे. हा आणि मॅडम बद्दल आम्ही कायच बोलणार, म्हणजे माय गॉड, तिला तुम्ही कुठलेही कपडे द्या ती कॅरी करते ती. ऍक्च्युली आम्ही आता सेटवर रूम पण शेअर करतो, सो मी तिच्याकडनं तेवढंच एक बघत शिकते. हा आपल्याला आज हे शिकायचंय, आपल्याला जसे असे अच्छा हे ह्या टिप्स मिळाल्या वगैरे, हे आमचं चालू असतं. आणि स्वराजला ऑनेस्टली अजून बरे कपडे असते तर चाललं. एक वगळलं पाहिजे एकाला असं. तरी पण नेहमी रडारवर स्वराजच असतो. बाकी काही नाही. येस आता ओके. पण त्याला एवढं अटेन्शन मिळतं सेटवर, आम्ही म्हणजे मी तर भयंकर जलस असते, कारण सरांपासून फक्त स्वराज मला. आणि ह्याचं सुद्धा सगळे म्हटलं वेड्या, हे मिळत नाही लोकांना. मी बघ मला कोणी भाव देत नाही. कौशिकी मॅम कधीतरी आठवलं तर, आणि हा कौशिकी मॅम कुठे आहेत वगैरे, कळलं. असंच आहे. ठीक आहे, पण जर अभिज्ञाताईला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल चौघांना तर काय द्यायची? That's nice. एवढंच. बोला. एक आहे ना की तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसी तुम सबसे आधीच माझ्याकडनं कॉम्प्लिमेंट. Okay. फेवरेट ठीक आहे. मी खूप छान दिसते आणि ती मला आजपासून एक इंग्लिश शब्द शिकवणार आहे. आज काय शिकवलंय? ब्रू आ आ हा नाही हा ब्रू हा. म्हणजे त्याचा अर्थ असा की ऑर्गनाइज्ड केओस. तर तसाच एक इंग्लिश मध्ये तू अजून एक शब्द शिकव की काय म्हणायचं तुला.
मला काय म्हणायचं? हा एक शब्द. बापरे, तिलाच विचारात पाडलंस रे. अभिज्ञा स्पृहा. अरे नाही मी नाही. आय एम असं बरोबर आहे का? ऍब्सोल्युटली म्हणजे आय मी एम पण एन बरोबर ऑर्गनाइज बोलले? सो मी ह्याला इंग्लिश मुळात का शिकवते कारण स्क्रिप्ट मध्ये खूप ह्याच्यासाठी इंग्लिश छोटी शब्द असतात आणि ते ना त्याला त्याला म्हणजे बोल, त्याला बोलता इंग्लिश येत नाही बोल. त्याला बोलता आज सत्य बाहेर पडतंय. त्याला वाईट कसं नाही आज वाटत? आजचा इंटरव्ह्यू मी खूप माइंडली सांगायचा प्रयत्न करत होते पण आता ह्याला बोलता येत नाही त्याच्यामुळे पण सो मी त्याला सांगितलं की आपण एक काम करूया मी आज त्याला म्हटलं की आपण एक काम करूया ना आपण काहीतरी एक इंग्लिश शब्द मी तुला रोज सांगत जाईल आणि त्याचं तुला मिनिंग सुद्धा सांगत जाईल आणि ते तू फक्त इन्स्टेड ऑफ टॉकिंग विथ इच अदर तुला वोकॅबलरी वाढवायची असेल तर ते जास्त पण माझ्याबरोबर Nice, मराठीत nice. पण कोणीतरी असं करा हे माझ्या बरोबरही करू शकते मी काही वेगळी नाहीये. हो गृहा हाय गृहा या, गृहा. मला पण हा नवीन कळालाय. ऑर्गनाइज किओस Nice. लग्न म्हटलं की ना एक असं असतं की मेन्यू आपला फेवरेट असतो, ठरलेला असतो की आपण माइंड मध्ये सेट करतो की हा तिथे हवाच आहे. किंवा गुलाबजाम हवेच आहेत असं ठरलेलं असतं किंवा आपल्या लग्नामध्ये सुद्धा आपण हे करणारच आहोत. तर तसा कुठला एक मेन्यू असावा किंवा एक फूड असावा जे तुम्ही ठेवणारच आहात किंवा असावं. किंवा तू ठेवलेलं आहेस हे पण हा, गुलाब तुझं जामुन. दिसेल. हा हिनी पण मी ह्या पण. अरे, तुम्ही गुलाबजाम तुम्ही नको, सांगा गुलाब आपल्याकडे नको. गुलाब नको आमच्याकडे गुलाबजाम. नाही, रसगुल्ला, तू रसगुल्ला. गुलाबजाम रसगुल्ला. कारण त्याला गुलाबजामचा स्वराज. आम्रखंड प्लस पुरणपोळी. ओ Oh, ओ oh. नाईस नाईस. हा पण दोन पैकी एक कुठलं पण म्हणजे ज्यांना पुरणपोळी आवडतात त्यांनी तिकडे जा आम्रखंड इकडे. म्हणजे तो जरा दिलदार आहे की चला मी देतो. सब मिलेगा यहाँ. हा आता तुम्ही. ऍक्च्युली माझ्या ह्याच्यात ना माझ्या लग्नामध्ये केक असतो ना साधारण तर मी विचार केला होता की सगळे एक तर केकचा चिवडा होतो जवळपास हा. लग्न संपेपर्यंत जे मला आवडत नाही त्याच्यामुळे ना मी मिनीएस्ट कपकेक्स केले होते Oh. मिनीएस्ट इट वॉज लाईक दिस मच सो एका घासात ते कपकेक खाऊ शकतो असे आणि त्याच्यावर आमची लग्नाची डेट आणि त्याच्यावर असं छोटस असं आमच्या दोघांचं डिझाईन असं होतं सो दॅट वॉज हे किती गोड आहे. Wow. आणि त्याचा आम्ही केक बनवला होता म्हणजे नाही. अच्छा तो हा असा हा. हा टियर 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 केक तसा आम्ही बनवला होता किती गोड. हे नवीन कॉन्सेप्ट आहे आवडली. नाईस नाईस नाईस. आता तुझं मी प्रत्येक लग्नात गेल्यावर रबडी खूप डेस्परेटली शोधत असते किंवा मी होपवर असते या की लग्नात गेल्यावर रबडी हा. खायला मिळेल पण ती माझ्या लग्नात नाही नुसती रबडी वा. पण माझ्या लग्नात रबडी नव्हती माझ्या लग्नात एक आम्ही तुझ्याकडे होता ना? होता पण नाही घेऊ दिला हा तर त्याच्याऐवजी आम्ही खूप इंटरेस्टिंग आयटम ठेवला होता दॅट इज व्हॅनिला आईस्क्रीम विथ मोदक आईस्क्रीम असं नाव होतं त्याचं सो व्हॅनिला आईस्क्रीम होतं आणि त्याच्यासोबत आपल्या मोदकातलं जे सारण असतं ना ते होतं सो जे खूपच मला असं पहिले वाटलं होतं की हे कसं लागणार आहे पण ते फारच इंटरेस्टिंग निघालं फारच सो व्हॅनिला आईस्क्रीम आणि त्याच्या आजूबाजूला ते सारण होतं जे सारण आपलं गरम गरम सारण असतं ना तसं नव्हतं त्याच्यात थोडं ते व्हॅनिला बरोबर छान लागेल अशा पद्धतीने ते बनवलं गेलं होतं त्याच्यामुळे ते खूप भारी लागत होतं हे नाईस आहे. Wow. हे नाईस. हे कॉन्सेप्ट Nice. वेगळे आहे. हा काही हा, म्हणजे तेच मोदक ते ice cream. ऐकून फार हा, टेम्पटिंग तेच टेम्पटिंग म्हणतात हा, भूक आता लागली माझ्या आता. माझं थोडं वेगळं आहे कारण माझं खरं खरं लग्न हे कोविड मध्ये झालं अगदी सेकंड कोविड ओपन होत होता 31 मेला आणि लग्नात फक्त 16 जण होती. आम्ही मास्क लावून केलंय त्यामुळे घरातनं जेवण घेऊन गेलेलो डाळ भात बटाट्याची भाजी एक आणि नंबर. आमरस पुरी वा, सात्विक. एकदम सात्विक जेवण होतं आमचं. फारच हे भारी, भारी आहे. फारच भारी. पण जाऊ दे तिने तसं एन्जॉय केलं सगळ्यांसोबत खूप सगळं enjoy. छान असं आणि पारंपरिक असं. नटायची हौस मी आज पूर्ण करून गेली. आता हिच्या कॉम्बिनेशन नुसार आठवला तर फक्त जाता जाता सांगा की तुमचं वियर्ड फूड कॉम्बिनेशन काय असेल जे तुम्ही आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही पण आता हे आजच मी भाकरवडी आणि दही खाल्लंय ताईंनी आज रूम मध्ये बसून मला म्हणली खातेस का माझं पोट भरलं होतं Dude, you all have to try it. बाकरवडी and दही. I think दही is
द मोस्ट अंडररेटेड आयटम आपल्या किचन मध्ये ते तुम्ही सगळ्यात घालून खाऊ शकता. बापरे. म्हणजे भात पोळी, बाकरवडी, चकली दही. आहा. चकली तू दही काय 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 अरे I'm telling you, it is amazing. ओके शिवानी मी आपल्या शिऱ्यासोबत आपला जो गोड शिरा असतो त्याच्याबरोबर लोणचं खाते. हे ऐकलं होतं मी हे ऐकलं होतं मी आणि ऐकलेलं. लोणचं म्हणजे स्पेसिफिकली कैरीचं लोणचं तिखटवालं जे असतं ते. सो ते कॉम्बिनेशन आणि गरमागरम शिरा असेल तर खूपच मज्जा आणि येते. त्याबरोबर गूळ वगैरे. अरे बापरे बापरे चला पुढे जाऊया अरे बापरे तुझं काय माझं पुरणपोळी आणि कढी. ओके. कढी कढी. कढी 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 दह्याची कढी दह्याची कढी, पुरणपोळी आणि कढी ते I will try. कमाल लागतं. आंबट आणि गोड एकदम अरे जबरदस्त. बापरे. तुझं वियर्ड काहीच नाही. चहा शंकरपाळ्या नॉर्मल आहे ना. नॉर्मल आहे नॉर्मल आहे वियर्ड नाही मी असं वियर्ड काही खाल्लं नाहीये पण हा मला दिलंय वियर्ड आमच्या कॉलेजमध्ये आमच्या सरांनी डिरेक्टर सरांनी आणि बाकीच्या मित्रांनी बर्थडेला चहा आणि मँगोला मिक्स करून दिला होता. हे वाईट आहे फारच वाईट हे वाईट आहे चहा मँगोला आणि हे शिरा आणि लोणचं. आणि मी काय बोलले अजून दही आणि भाकरवडी. दही 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 चक्कली आणि दही दही आणि गुळ. अच्छा ये आपली नवीन आहे लसणाचं धिरडं आणि गुळ. इन्सेन ओके सगळे हे ट्राय करणार आहेत आणि त्यांना प्रश्न पडणार आहे सगळ्यांचे आवडले तर आवडेलच नक्की आता फक्त तुम्हाला शूटला जायचं आहे पण मला इरा ही छोटीला विचारायचं इराला की तुला काय आवडतं खायला डोकं काय 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 हा ठीक आहे हे सगळ्यांचं फेवरेट आहे चॉकलेट आणि ते खाऊन काय झाले आपलं काल दात किडले. हो की नाही? चालेल सगळ्यांना खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी आणि छान काम करा असेच भेटत राहा आणि कॉंग्रॅच्युलेशन टीआरपी साठी थँक्यू 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 अजून यात पाडते.